नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज जागतिक कर्करोग दिन। कर्करोगाबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आणि या आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणं हेच या दिनाचं महत्त्व। आपल्या सरकारने देखील 2025-26 या अर्थसंकल्पात कर्करोगाच्या औषधांसाठी विशेष तरतूद केली आहे। याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी सविस्तर माहिती दिली। खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढतो आहे, त्यामुळे कॅन्सरच्या संदर्भात प्रत्येक आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये कॅन्सरचं डे केअर सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला आणि याच वर्षी असे 200 सेंटर्स हे केंद्र सरकार उघडणार आहेत आणि कॅन्सरच्या औषधाचे 36 औषधं अशी आहेत की जी औषधं इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्यावर कुठलीच ड्युटी लागणार नाही। त्यामुळे जगातले सगळे चांगले औषधं हे अतिशय कमी दरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। मगाशी जसं मी सांगितलं, सेंटर ऑफ एक्सलन्स असेल इन AI, त्याची देखील सुरुवात ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे। आमचं सरकार जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार, महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं। आम्ही ठरवलंय, जसं आम्ही वचननामा दिलाय, निवडणुकीच्या काळात तुम्हाला एक वचननामा दिला होता, संकल्पनामा दिला होता की आमचं सरकार आल्यावर काय करणार आहे। तो संकल्पनामा तुमच्या घरी आहे, तो 5 वर्ष जपून ठेवा। जेवढे काही संकल्प आम्ही केले आहेत आमचं सरकार आल्यावर हे करू, ते पूर्ण संकल्प आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल। आमचं सरकार एकही अशी गोष्ट राहणार नाही ते पूर्ण करणार नाही, संपूर्ण संकल्प आम्ही पूर्ण करू। आमच्या लाडक्या बहिणींना काही लोक आता त्यामध्ये फाटे फोडतायत। आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। त्या योजनेला आम्ही पुन्हा मजबूत करू, पण आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील। आणि आम्ही ठरवलं आहे पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याला आम्ही वीज देऊ। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याला दिवसानी 12 तास वीज देऊ। 3 वर्षांनी 12 तास वीज चालू होईल। आज चालू होणार नाही, पण दिवसानी 12 तास वीज चालू होईल। काही वेळा आताही चालू करू आपण, पण दिवसानी 12 तास वीज देऊ। पण एकही पैसा शेतकऱ्याकडनं पुढचे 5 वर्ष आम्ही घेणार नाही। पुढचे 5 वर्ष आम्ही घेणार नाही, एकही पैसा घेणार नाही। गडचिरोलीत माओवादी निराश व हताश झालेले आहेत। नांदेड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत, कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत। जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत। एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवाद मोजतोय। त्या निराशेतनं, त्या फ्रस्ट्रेशनमधनं केलेली हत्या दिसते। पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाब विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची, अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे। ही कारवाई होईल। विकसित महाराष्ट्रासाठी काम करणार डबल इंजिन सरकार, महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं। संविधानाने जे आपण विधानसभा आणि लोकसभेत मत देतो, एक केंद्रातलं सरकार जे मोदींचं प्रधानमंत्री म्हणून सरकार आहे, एक राज्यातलं सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत। ह्या दोन्ही सरकारमधून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आपल्या काटोल नरखेडच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता या दोन्ही सरकारची पहिली जबाबदारी आहे। आमची दोघांची पहिली जबाबदारी आहे तुमच्या जीवनाचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे। संविधानाने रस्ता, वीज, पाणी तर आम्ही करणारच आहोत, ती आमची जबाबदारीच आहे। तहसील कार्यालयाचं उद्घाटन झालंच आहे, ते केलंच, पण पहिली जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे। आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरता आम्ही सर्व काम करणार आहोत। महाराष्ट्र आता थांबणार नाही, कारण आता राज्यभरात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे। प्रत्येक 500 मतदारामागे एक कार्यकारी अधिकारी राहणार असून त्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात असल्याची माहिती माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी दिली आहे। ग्रामसभेत विशेष निमंत्रित सदस्य, शासनाच्या विविध योजना, दक्षता समिती तसेच प्रशासन आणि पोलीसमध्ये समन्वय साधणं असे महत्त्वपूर्ण अधिकार दिले जाणार आहेत। यात 33% महिलांचा समावेश असणार। यासाठी जिल्हानिहाय निवड समिती असणार, ज्यात माननीय महसूल मंत्री, पालकमंत्री आणि जिल्हा अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे। पुढील बातमी अर्थातच जनमन योजनेची बातमी। जनहिताचा सरकार, जनकल्याणाचा निर्धार, आपलं मोदी सरकार। पंतप्रधान जनमन योजनेतून महाराष्ट्राला 50 कोटीचा निधी मंजूर झाला आहे, ज्या अंतर्गत 27 विशेष दुर्लभ आदिवासी गटांसाठी रस्त्यांची सुविधा, 50.13 किलोमीटर रस्ते बांधले जाणार। या योजनेमुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होणार।
पुढील बातमी म्हणजे शाळा आणि शालेय मुलांसाठी शुभ समाचार. सीएम श्री शाळा देणार स्मार्ट क्लासरूम. महाराष्ट्रातील शाळांना मिळणार स्मार्ट क्लासरूम आणि आधुनिक सुविधांचं बळ. पीएम श्री योजनेतून 827 शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, बालवाटिका, व्यावसायिक शिक्षण यासारख्या सुविधा असणार आहेत. तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचं सदस्य व्हायचंय का? तर वाट कसली पाहतात? आजच तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.